म्हणून now we have that comfort. We want to plan more such gatherings in future and which we will plan. And I think हे जे picture videos जाणार आहे next 1 week, next 1 month, that will make us anyways plan the next picnic as soon as possible. Right? आणि आता आपण 20 आहे, but I am sure the next trip is going to be 40, the next trip is going to be 60, the next trip is going to be 80. शाळेत असताना तर मी कधीच कोणावर बोलली नाही, मला आठवत नाही. पण आता मी सगळ्यांबरोबर बोलले, म्हणजे तेव्हा तो कॉन्फिडन्सच नव्हता मुलांबरोबर कसं बोलायचं. हा मस्ती करतो स्कॉलर. बोल 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 आहे मस्ती कर. म्हणजे अमयला मी केजी पासून ओळखते, तेव्हा आम्ही केजी पासूनच होतो. पण ते आता काय वाटत नाही भीती. तेव्हा स्कूलमध्ये असताना खूप भीती वाटायची मुलांबरोबर बोलायची. मी वर्गातल्या एकाही मुलाबरोबर कधीच बोललेली नाहीये. पण आता काय वाटत नाही. आता असं वाटतं की आणखी काही ना काहीतरी पिकनिक ट्रॅकिंग वगैरे करायला पाहिजे आपण अरेंज. थँक्यू सो मच. हॅलो, कसे आहात सर्व? मस्त आहे ना? ठीक आहे. पहिले प्रथम मी नाही 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 कोर कमिटी कोण नाही. पहिली गोष्ट, सर्वांनी मिळून आपण हा प्लॅन केला आणि थँक्स टू पहिलं आपण स्कूलसाठी आपण क्लॅप केलं पाहिजे आपल्या. कारण त्यांनी आपल्या 100 वर्ष जेव्हा शताब्दी वर्ष आपले झाले स्कूलला, त्यांनी जी अरेंजमेंट केली होती त्यामुळे आपण तिथे भेटलो पहिल्यांदा. राईट? त्यामुळे आपण एकत्र आलो. त्याच्यामुळे पहिलं थँक्स गो टू अवर स्कूल अँड ऑर्गनायझर्स. ओके. त्याच्यानंतर आपण भेटलो, एकदा भेटलो, परत भेटलो दुसऱ्यांदा, त्यानंतर परत आपण तिसऱ्यांदा लास्ट टाइम आपण शिवाजी पार्कला भेटलो. बरोबर आहे. आता भेटायचं कारण सर्वांनाच माहिती आहे की आपण लहानपणापासून एकत्र टाइम स्पेंड केलेला आहे. काय मस्ती केली असेल, काय म्हणजे बोलतात ना धिंगाणा केला असेल, जे काय करायचं होतं ते आपण लहानपणी सर्वांनी केलं. म्हणजे इव्हन आम्ही फायटिंग पण केली साईकडे. म्हणजे खास करून माझ्या लक्षात आपण फायटिंग पण केलेली आहे. आम्ही बरोबर माझी फाईट झालेली आहे. म्हणजे म्हणजे त्यावेळेची गोष्ट वेगळी होती. पण आता असं काय वाटत नाही की बाबा माझी ह्याच्यावर झाली होती. पण आता आम्हाला हसायला येत नाही की बाबा अरे काय वेळेसारखं भांडत होतं आपण लहानपणी. बरोबर आहे ना? तर ते त्या गोष्टी सगळ्या आठवणीत आहेत अजून आणि ह्याच्या पुढे पण आठवणीत राहणार. आणि बाकी तर तुम्हाला सगळं माहिती आहे. म्हणजे बेंच वाजवणं, बरोबर आहे, करे सर, ते मला म्हणजे खास करून मी राजाबाबूचं गाणं वरती नाचलेलो अमय आणि मी, मला वाटतं. आणि कॉम्प्युटर माझा कोण होता? अमय होता डान्स मध्ये, तो सर्वांना माहिती आहे. तर करे सर मला लाडाने, मला माझं नाव विशाल आहे तर ते राजाबाबूवरनं विशाल बाबू मला बोलायचे, हे मला अजून आठवतंय करे सर. आणि बाकीच्या गोष्टी तर आहेच. पंखा वाकडा केला, सर्व वाकडा केलं, त्या गोष्टी आहेत, सगळ्या लक्षात आहे, मेमरीज आहेत. आणि ज्या मेमरीज आहेत त्या आता म्हणजे बोलतात ना सगळं एक 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 म्हणजे हिला भेटलो, याला भेटलो, त्याला, म्हणजे ते पिक्चर क्रिएट म्हणजे होत आहेत. आणि असंच पुढे चालू राहतील, राहू दे, हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि सर्वांना परत एकदा, सर्वांनी जे कोऑपरेट केलंय, एकत्र आले, पहिली वेळ सर्वांना मी सर्वांचे आभार मानतो. बोलण्याच्या ह्याच्यामध्ये मी सगळं विसरून गेलो. म्हणजे हा कोणाला सुचलं नाही, त्याला सगळे शेअर करून त्यामुळे एक गोष्ट आठवली. म्हणजे स्कूल फ्रेंड्स काय असतात ते मला आठवलं आता. म्हणजे थोडक्यात मी सांगतो, मला आठवतं चांगलं, 2013ला माझे वडील एक्सपायर झाले. म्हणजे बोलत ना, म्हणजे किती दिवस, मला वाटतं काहीतरी 4-5 दिवस झाले असेल मला असं वाटतंय, म्हणजे एक्सपायर होऊन. आणि अचानक माझ्या घरात म्हणजे आपले स्कूल फ्रेंड्स अमय, साई, आता मला आठवत पण नाही, मला वाटतं कृष्णा पण होता. आणि मला आठवत नाही दीपाली कोण, म्हणजे ही का दुसरी अजून कोण आहे काय आपल्याबरोबर, कोण होती? तू होतीस आलेलीस माझ्या घरी? कोणतरी आले होते, म्हणजे वैशाली होती मला वाटतं. म्हणजे मी एक्सेप्ट केलं नव्हतं की असं म्हणजे स्कूल फ्रेंड्स मला भेटायला येतील. म्हणजे माझे वडील एक्सपायर झाले म्हणून मला भेटायला आले. म्हणजे एवढं मला आता बोलून येतंय, तेव्हा पण मला मी रडलो होतोय, म्हणजे हे आले तेव्हा. आणि ते जाऊ दे, त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये माहिती, हिंदू म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये किंवा मराठी, आपण 12 दिवस बाहेर जात नाही कुठे, म्हणजे काय घरी इन्सिडेंट झालं. पण ह्या लोकांनी मला एवढं फोर्स केलं ना की नाही, तू आमच्याबरोबर थोडा वेळ तरी
टाइम स्पेंड करायसाठी आमच्याबरोबर ये. आणि ह्या लोकांनी मला तसेच्या तसं मी म्हणजे घरच्या फॉर्मल कपड्यावरती होतो, कपडे घालायला लावले, ये आमच्यावर ये. आणि वरळी सिक्वेन्सला गेलो. मला वाटतं ग्रुप फोटो पण आहे आपला जुना. मला वाटतं अजिंक्य तू होतास काय, कोणतरी होते आपले म्हणजे अमय, मला आठवलंय, साई, अमय, वैशाली होती, तू होतीस ना, दीपाली तू नाही, दीप्ती का? अरे म्हणजे तेव्हा काहीतरी तेव्हा तू थोडी हेल्दी होतीस, आता थोडी ठीक आहे बरोबर ना, म्हणजे होतीस बरोबर. आणि मग म्हणजे एवढं म्हणजे केलं ना, म्हणजे तिकडे जाऊन माझं माइंड रिफ्रेश केलं. तिकडे आपण काहीतरी खाल्लं पण तिकडे स्नॅक्स वगैरे हे ते. आणि त्यावेळेला मला आठवतंय साई बी वगैरे म्हणजे सगळे आम्ही पण होता की आपण नाही रे असं भेटायला पाहिजे, पिकनिक काढूया. तेव्हा पण आपलं ठरत होतं म्हणजे नाही आपण कुठेतरी जाऊया. म्हणजे आम्ही मोजकेच लोक होतो, म्हणजे 4-5 जणच होतो तिथे. तो पहिला ग्रुप फोटो आपला मला वाटतं जे आपण शाळेत भेटलो ना त्याच्या आधीच आहे ते. म्हणजे ते शाळेत भेटलं ते मगाशी मी बोललो याच्यामध्ये की शाळेत भेटल्यानंतर शाळेचं धन्यवाद मानले ते आहेच, ते खरं आहे मी जे बोललो ते. पण त्याच्या आधी कॉन्टॅक्ट नसताना ग्रुप म्हणजे ते व्हॉट्सअप तेव्हा नव्हतं, म्हणजे ते काहीच नव्हते, ती सिस्टमच नव्हती त्यावेळेला. 2013 मध्ये होतं पण थोडा प्रमाणात. पण मला ते आठवलं म्हणून मी शेअर केलं. मला थँक्यू फॉर दॅट थिंग ऑल्सो. थँक्यू. 2 महिन्यापासून आपले प्लॅन चालू होते. आम्हाला असं वाटलं की कुठचेच प्लॅन सक्सेस होणार नाही. जे एक एक स्टेप्स असे होते ना की हे करूया ते करूया असं करेल तसं. पण जेव्हा आम्ही प्लॅन करत होतो ना तेव्हा प्रत्येक वेळेस विचार होतो, अरे हा प्लॅन कॅन्सल होईल का, हे कोणाला आवडेल की नाही, गिफ्ट आवडेल. पण ती मजा होती ना की आम्ही प्रत्येक शॉपमध्ये जाऊन काय पण बघायचो की काय पण करायचो. ते बोलत जाऊ दे घेऊया, काय पण असेल ते बघूया आणि घेऊन टाकूया. बोलत नाही, पण आम्हाला असं वाटतं की कोण सपोर्ट करणार नाही, पण सगळ्यांनी सपोर्ट केलाय. आणि आम्ही प्रत्येकाला फोन लावला की हे करूया ते करूया. पण मजा आली, करताना पण मजा आली. हे ते फिरत होतो आम्ही, अमय आणि मी, अजिंक्यला, हितेशला सगळ्यांना फोन करत होतो, सगळ्यांची कोऑर्डिनेशन करत होतो की असं होईल तसं होईल. पण नंतर सक्सेस झालं, एवढं इथपर्यंत आलो, तीच मोठी गोष्ट आहे. आणि याचा विचार पण नाही करत होतो गाडीमधून जाणार, अरे जाऊ का आपण, बोलतो काय, अरे टाइमपास करत तरी गेलो तरी आलो इथपर्यंत, हीच मोठी गोष्ट आहे. आणि खूप मजा आली, खूप धमाल करतो आपण. बस, थँक्यू. First of all, thanks for everyone to join this picnic, and a special thanks to the core committee members. Without them, it would not have been possible for us to come to this picnic and enjoy this. They have arranged a lot for us, and really a special thanks to Harsha also. She pushed me a lot to come to this picnic. तर माझा कमिटमेंट माझ्या फॅमिली, माझ्या मुलाशी जास्त होता. आज त्याची मॅच होती, 2 दिवसाची टेस्ट मॅच होती. सो आय वॉन्टेड टू अटेंड दॅट टेस्ट मॅच. माझी वाईफ मलेशियाला गेली आहे, ती पण नाही इकडे, तर अरेंजमेंट काही होत नव्हती. सो मी ड्रॉप करणार होतोय. देन हर्षाने मला मेसेज टाकला की दिस इज अ व्हेरी स्पेशल पिकनिक आणि मे बी पुढे अशी तू म्हणजे अटेंड नाही करू शकत किंवा काही ना काही मीन्स इश्यू येऊ शकतो असं. So my wife saw that message and she pushed me hard, saying that की हा जो वेळ आहे, हा जो एक दिवस आहे, तो तू तुझ्या आर्यमठच्या मित्रांसोबत स्पेंड करायचा आहे. This may not come again. You can't guarantee it. So this one day is yours and you should go. तर साईनी सांगितलं की there were few people who were scared of him. मी साईशी खूप घाबरायचो. मी हा इन्सिडेंट शेअर केलेला गेल्या आपल्या मीटिंगमध्ये. एक इन्सिडेंट होता, आपला सायन्सचा पेपर होता आणि झोडू मॅडम होत्या. तेव्हा मी पूर्ण मेन शीट लिहिलेली आणि मला एक दुसरं सप्लिमेंट पाहिजे होतं, म्हणून मी साई माझ्या पाठी बसलेला. मी सप्लिमेंटसाठी झोडू मॅडमकडे गेलेलो. शी गेव मी सप्लिमेंट. जेव्हा मी सप्लिमेंट लिहिलं पूर्ण पेपर आणि मी मेन शीट टाय करायला गेलो तेव्हा मला कळालं की मेन शीट साईकडे. त्याच्या अगोदर मी तो मेन शीट शोधायचा प्रयत्न केला अँड आय थॉट की मी खिडकीच्या बाजूला बसलो, तर खिडकीच्या म्हणजे फॅनच्या हवेने बाहेर तर नाही गेला. अँड आय वॉज रिअली मतलब इन अ पॅनिक सिच्युएशन.
मला कळतच नव्हतं की काय करू. तर मी झडू मॅडमला सांगायलाच गेलो की सर मॅम माझा मेनशीट भेटत नाही आहे. तेवढं साईनी मला पाठवून टॅप केलं आणि सांगितलं की मेनशीट माझ्याकडे आहे. अँड आय वॉज मोर स्केअर्ड. सो आफ्टर दॅट ही गेव मी द मेन शीट. बट मेन शीट जेव्हा त्यांनी देताना झडू मॅडमनी बघितलं. शी पुल्ड मी अप अँड शी स्लॅप मी व्हेरी हार्ड. सो दिस वन इन्सिडेंट इज इन माय माइंड. अँड फ्रॉम दॅट ऑनवर्ड्स जेव्हा पण एक्झाम यायची मी खूप घाबरायचो की साईनी परत मेन पेपर नाही घ्यायचो. तर मी जेव्हा पण सप्लिमेंट घ्यायला जायचो तेव्हा मी माझा मेन शीट घेऊन जायचो. सॉरी सर. सो थँक्स टू कोर कमिटी. कोर कमिटी का तर आपण 21 लोक आहोत इथे, पण कोर कमिटी जी असते ती स्पेशली जे ऑर्गनाईज करायचं ना, जसं अमय आला होता हे रिसॉर्ट बघायला किंवा जे काही तुम्ही प्लॅन केलं, काय काय आणायचं होतं सोबत, पाणी वगैरे जे काही होतं ते तुम्ही ऑर्गनाईज केलं, ते कोर कमिटीच करू शकते. 21 लोक सगळे नाही करू शकत. सो थँक्स फॉर दॅट. आणि मला असं वाटतं ही पिकनिक म्हणजे जे आपलं लालबागला आपण भेटलो होतो सॉरी शिवाजी पार्कला, त्याच्यानंतर मला असं वाटतं की ग्रुप आपला जास्त ऍक्टिव्ह झाला आणि त्यामुळे हे अचीव केलं आपण की ही पिकनिक आपली सक्सेसफुल झाली. मे बी हे बघून अजून जे आपले टीम मेंबर्स आहेत किंवा जे स्कूल जे आपले फ्रेंड्स आहेत ते जॉईन करतील. आणि येस वी एन्जॉय. थँक्यू. म्हणजे हे सांगितलेले पॉईंट्स तर आहेतच. मला बेस्ट काय वाटलं की आपण एवढ्या वर्षानंतर भेटतोय आणि कुठेच असं वाटलं नाही की आपलं कनेक्शन नाही आहे म्हणजे होतं किंवा काय वगैरे. दॅट वॉज द बेस्ट पार्ट. शाळेबद्दल सांगायचं झालं तर वेन आय सी म्हणजे सोशल मीडियावर म्हणा किंवा काय इनडायरेक्टली म्हणा डायरेक्टली म्हणा जे काय आपल्यावरती संस्कार झालेत अलिमठ शाळेमुळे ते कधीच आपल्याला विसरता येणार नाही. व्हॉट एव्हर वी आर टुडे इट इज बिकॉज ऑफ अलिमठ स्कूल. आणि तेव्हा टीचर्स आपल्याबरोबर जे कसेही वागत असतील पण नंतर जेव्हा जेव्हा मी भेटले टीचर्सना तर एक म्हणजे नावासकट ओळखत होत्या टीचर्स. काय म्हणजे एक भीती असते ना की चौघे मॅडम तर आपण शांत उभे राहतो, त्या स्वतः येऊन की काय करायचं ओळखलं नाहीस मला. म्हटलं नाही मॅडम तसं नाही. पण असं म्हणजे हे आहे की एक मला असं वाटतं की खूप पिकनिक्स आपल्या यापुढेही होतील बट फर्स्ट वन इज ऑलवेज स्पेशल. दिस पिकनिक इज गोइंग टू अँड स्टे विथ अस थ्रू आउट आवर लाईफ. आणि एक शायरी आपल्या फ्रेंडशिपसाठी. दोस्ती रूह में उतरा हुआ रिश्ता है साहब, मुलाकातें कम होने से दोस्ती कम नहीं होती. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू ऑल की आपण सगळे भेटलोय आणि वी हॅव स्पेंड टाइम टुगेदर. मला असं कधीच स्कूलला 10th ला आपली पिकनिक गेली तुला आठवतं त्यावेळी होतं की आपण सगळे एकत्र एन्जॉय केलं होतं बॉईज गर्ल्स. कारण त्याआधी कसं होतं ना की आपण खूप रिझर्वड राहत होतो. बट आफ्टर दॅट ॲक्च्युली थोडे म्हणजे ना कनेक्टेड राहायला लागले. फर्स्ट रियुनियन सेकंड रियुनियनला मला नाही जमलेलं यायला तर मी खूप सॅड झाले होते. बट लेटर व्हॉट्सॲपमुळे किंवा कसं मी त्यावेळी पण असं म्हणजे कधीच व्हॉट्सॲपमध्ये पण ॲक्टिव्ह नसते कारण थोडंसं ऑकवर्डनेस असायचं की कसं बोलायचं काय. पण देन सडनली एकदा ट्रेनमध्ये अमय भेटलेला. हा मी ॲक्च्युली शेअर केला. मी आणि माझा हजबंड चाललो होतो त्यावेळी अमय दिसलेला तर मी ना त्याला बघितलं. आय डोंट नो मतलब मी ओळखलं त्याला आणि मी त्याला अप्रोच केला त्याशी बोलले आणि नंतर हळूहळू मग तसं वाटलं की नाही आपण सगळ्यांशी बोलायला पाहिजे म्हणजे. आणि मग तो एक रियुनियनचा प्लॅन झाला. पण खरंच आता असं वाटतंय की आपण सतत भेटायला पाहिजे आणि असंच कनेक्टेड राहायला पाहिजे. कारण कसं आहे ना आपला जो स्कूल लाईफ नंतर आपण जे काय अचीव केलं आहे आपलं फॅमिली लाईफ आपलं मुलं एव्हरीथिंग वी हॅव गॉन स्टेप बाय स्टेप. नाव इट्स टाइम फॉर अस. सो वी हॅव टू कम टुगेदर अँड टेक दॅट अपॉर्च्युनिटी टू सेलिब्रेट. माझ्याकडे मोस्टली हॅपी मेमरीज आहेत. लाईक म्हणजे भेटायला तर भरपूर वेळा मी व्हॉट्सअपवरती बघत होतो की लोक भेटतात आपले मित्र भेटतात पण मला वेळ देता येत नाही. भरपूर वेळेला ऑपॉर्च्युनिटी मिस केली. काही ना काही कामात बिझी आहे किंवा कुठे आहे. पण आजचा जो प्लॅन बनवलेला मी अगोदरच माइंडसेट केला की 13ला जायचं आहे.
आज IIT बॉम्बेमध्ये हे होतं मेसेज बघितलं असेल तुम्ही. आय वेंट स्पीकर फॉर बॅटरी रिसायकलिंगवरती बोलायला. ते करून मी बोललो, ते करून पण ऑफिसला नाही जाणार, इकडे यायचं आहे ते ठरवून आलेलो. बिकॉज काही आणि म्हणजे जे चेहरे इथे आहेत ते माझ्यासाठी असं मी कोणाला ओळखतं कोणाला नाही ओळखत. मी आलेलं तुम्हाला वगैरे तुझे पेचा नाही तू शेट्टी परत म्हणजे अजून पण कोण कोण आहे ते नक्की ओळखायला पण नाही होत आहे. मी विचार केला की आता नाही गेलो तर कदाचित मला विसरतील लोक. आणि सगळ्यांबरोबर कनेक्ट राहिलं पाहिजे, आयुष्यात थोडा वेळ घालवला पाहिजे मित्रांबरोबर. आपण नवीन मित्र बनवलेत पण जे अगोदरच्या मेमरीज आहेत, स्पेशली अमयचा डान्स कधी विसरणार नाही. अश्विनी अनगा त्यांच्याबरोबर बसमधून जात शाळेत यायचो. परत समीप बरोबर त्याच्या घरी अभ्यासाला जाणार. किंवा बोजारगी मॅडमने जे ओरडलेले मला, मी सगळ्यांचे साईन आय थिंक सिग्नेचर केलेले होमवर्क वरती आणि तरी कोणाला पकडलं नाही. माझी सिग्नेचर बोलली तू तेरे पप्पा का सिग्नेचर. सो मेमरीज आहेत अँड आय थॉट की वेळ दिला पाहिजे. आणि थँक्यू एव्हरीवन फॉर ऑर्गनायझिंग दिस. थँक्यू. थैंक यू एवरीवन, स्पेशली थैंक यू अमय. हमेशा साथ में एनी टाइम उसको कुछ भी ऑर्गेनाइज करना है, एक कॉल करेगा, ठीक है, आवाज आ ही जाएगा. स्पेशली थैंक्स बोलना चाहूँगा उसको. उसका जो एफर्ट्स है ना, ये किसने नोटिस नहीं किया रहेगा, लेकिन वो रात रात तक है ना, वो पूरा पिकनिक कैसे ऑर्गेनाइज करूँ यार, मैंने वो डुम्मा को बोल दिया, उसको ये लग गया, हर चीज में वो हर एक के बारे में सोच रहा था. ईच एंड एवरी टाइम 11 बजे फोन किया है उसने मेरे को पता है 1 घंटा हमने कन्वर्सेशन किया है. लेकिन उसने जो एफर्ट लगाया है ना, उसके कारण चाहे वो कोर कमेटी हो कुछ ना हो, लेकिन उसका एफर्ट्स बहुत है इसके लिए उसको सैल्यूट है. उसके कारण जो हम लोग यहाँ बैठे हैं ना, हम लोग लाइफ में बिजी है, कंटिन्यूसली बिजी, वर्क, खाली बस काम में. इसके कारण मैं आज 4 साल बाद कोई पिकनिक पे आया हूँ. मैं 4 साल में कोई पिकनिक नहीं गया, मेरा फर्स्ट पिकनिक है. इसके कारण ये मेरे पॉसिबिलिटी हो गया है. इसके लिए मैं इसको, ये तो मेरी जान है एकदम, उसको मालूम है एकदम. नहीं उसको बाकी कोई मिले ना मिले, मैं ये और प्रीतम, ये हम लोग का जोड़ी है, ट्रायो है हम लोग का. ये हम लोग तो एटलीस्ट टच में थे, लेकिन इतने 21 जन एकदम एक साथ आए, वो इसके कारण आए हैं. इसके एफर्ट से, प्रीतम के एफर्ट से, हितेश के एफर्ट से और तक के बाद में तो क्या देखिए कंट्रीब्यूशन देके कोई भी कुछ भी कर लेगा, पैसा आने के बाद पूरे, लेकिन एफर्ट सबको साथ में लाने के लिए वो उसने किया है. ये मैं जानता हूँ, इसने सब बताया था मेरे को. अश्विनी मिली, अश्विनी ने मेरे को ऐसा बताया, ये बताया, सब ईच एंड एवरी, क्योंकि मेरा उसके साथ कनेक्शन है. लेकिन उसका एफर्ट से इसके लिए हम लोग यहाँ पे हैं. उसके लिए एक क्लैप बनता है भाई. थैंक यू भाई. और मेरा एक स्पेशल ये बैंगलोर से स्पेशली आया हुआ है. इसको एक कॉल किया है मैंने. फ्रेंड्स इसको बोलते हैं, स्कूल फ्रेंड्स. अगर दूसरे फ्रेंड्स को बोलता तो चलो ना क्या करने का, ये स्कूल फ्रेंड्स क्या होते हैं ये इसने प्रूव किया है. उसको एक कॉल किया है मैंने, खाली एक कॉल किया है. अमित एक दिन का टाइम दे, मंडे को मेरे को टाइम दे, ट्यूसडे मेरे को कंफर्मेशन दिया, मैं आ रहा हूँ. और आज ये अपने साथ बैठा है. इसको बोलते हैं फ्रेंडशिप. ये ट्रू फ्रेंड है. ये जो बैठे हैं ना हम लोग, ये टोटली हम लोग ट्रू फ्रेंड्स है. बाकी फ्रेंड्स तुम लोग ने 50 बनाए रहेंगे, लेकिन बाहर वाले फ्रेंड्स, ये फ्रेंड जो है ना ट्रू है एकदम. ओके. अच्छा, आता मला पण शाळेमध्ये सगळे असे ओळखतात की हर्षा कोणाशी बोलत नाही. हर्षाची मराठी कळते. नहीं बोलू द्या. ए कोई नहीं करेगा, ऐसा नहीं करेगा, मेरे साथ हो गया. बोल. तर सगळ्यांना असं वाटत होतं की हर्षा कोणाशी बोलत नाहीये, म्हणून सगळे तसंच विचार करत होते. हा क्लासमध्ये माझे काही फ्रेंड्स होते आणि काही मला वाटतं 10th मध्येच थोडे कमी असे, म्हणजे 10th मध्येच थोडे फ्रेंडशिप बोलणं वगैरे झालं असेल ड्युरिंग स्पोर्ट्स आय थिंक. आणि जेव्हा पिकनिकचं ठरलं ना, तर जेव्हा लास्ट रियुनियन झालं ना, तेव्हा ऍक्च्युली मी माझ्या आईकडेच आली होती.
आणि नंतर मी सगळ्यांच्या FB मध्ये पोस्ट बघितलं तेव्हा मला कळलं की हे सगळे भेटले आणि तेव्हा मला एकदम एक्साइटेड झालं की नाही आता मला पण सगळ्यांना भेटायचं आहे. तेव्हा मला ज्यांच्या मी पोस्टमध्ये कमेंट केलं ना त्यांनी मला सांगितलं की आता पिकनिक जाते, काजल, दीपाली आणि हे लोक मला सगळे बोलले की पिकनिक चालली आणि मला शशांकने पुश केलं की सगळे गर्ल्स पण आहेत, तू पण कम्फर्टेबल असेल तर तुला यायचं असेल तर तू बघ, विचार करून बघ आणि घरात सांगायचं आहे तर आजच सांगून घ्या आणि उद्यापर्यंत सांग मला. तर मी पटकन घरी सांगितलं आणि नंतर त्यांनी सांगितलं की येस ओके. आणि माझं घरी ऍक्च्युली हाऊस रिनोव्हेशन चालू आहे. हे टाइम ऍक्च्युली माझ्या घरी क्लिनिंगचा टाइम आहे. ते क्लिनिंग सोडून मी इथे पिकनिक करते आणि माझा नवरा तिथे क्लीन करते. म्हणून काय आपलं आपलं नसीब. आणि म्हणून मी या टाइमला समोरून सगळ्यांना असं अप्रोच केलं, सगळ्यांशी बोलायचं स्वतः मी ट्राय म्हणजे केलं. लाईक समीपला मेसेज केला, आम्ही बरोबर बोलले, शशांक पर्यंत झालं बोललं, बाकी अश्विनी आहे इथेचा पण गेलं पण कनेक्टच नाही झालो. आणि प्राची नंतर मला कळलं अश्विनी अनघा आहे, नंतर प्राची आली, नंतर एकदम म्हणजे खूप एक्सायटेड झालं आणि मला असं या टाइमला वाटलं की नाही आता काय पण झालं जायचंय या पिकनिकला आणि मस्त भेटायचंय सगळ्यांना बस. कारण का ही चाइल्डहुड जी मेमरीज आहे, फर्स्ट स्कूल पिकनिक इज ऑलवेज अ मेमोरेबल पिकनिक. तर मला म्हणजे खूप आनंद आहे. थँक्स टू एव्हरीवन. थँक्स फॉर म्हणजे सगळे एकत्र आलोत आपण. एकच मला बोलायचं की मला नेहमी आई सांगायची माझी की रक्ताची नाती आहेत ना ही नेहमी घडून येतात, पण मित्र आहे ना आपण बनवतो, मित्र मैत्रिणी आपण बनवतो. आणि शाळेत माझी म्हणजे मी मला वाटतं 1 वर्ष नंतर तुमच्याबरोबर भेटलो, 1 वर्ष मोठं आहे तुम्ही. 98ची बॅच झाली असती माझी आणि मी मिस केलं 9th आणि 10th स्टँडर्ड बिकॉज 8th नंतर मला आई बोलली वर्ष फुकट गेलं, तू आता बाहेरून 10वी दे. आणि मला तो आजही दिवस आठवतोय. म्हणजे मी काही जणांकडून नंतर मला फीडबॅक्स पण मिळाले नंतर शाळेच्या नंतर की अरे साई मी तुला घाबरायची, तुला का घाबरायची मला माहीत नव्हतं. पण त्याच्यानंतर काय झालं की मला चांगलं आठवतं मी 9th जेव्हा म्हणजे 8th पास होऊन 9th स्टँडर्डचं जेव्हा आपलं फर्स्ट डे होता, मी आलो तर सगळ्यांचे म्हणजे असे बघत राहिले की हा पास झाला आणि परत 9th बोल आपल्यावर येणार. बिकॉज एक भीती होती, दहशत म्हण काय पण म्हण, ते ठीक होतं. ते म्हणजे शाळेचे दिवस होते. आणि त्याच्यानंतर पण म्हणजे खूप जण पर्सनली कॉन्टॅक्टमध्ये आहेत. कधी म्हणजे आतापर्यंत 25-26 वर्ष त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल भेटले नाही, ते पण भेटले. पण ठीक आहे म्हणजे शेवटी म्हणजे ते मला नेहमी आठवतं की आणि परळमध्ये मला ते असं वाटतं की मी काय कमवलं नाही कमवलं पण मित्र मैत्रिणी कमवलं आहे आतापर्यंत. तो माझा मूळ स्वभाव आहे. भले भांडलो आपण शाळेत किंवा नंतर पण जे कोण भेटले, मला चंदन अजूनही आठवतो जो खूप जवळचा होता मला. आणि अशी खूप सारे आता अमित सावंत पण खूप चांगला होता, पण आज ठीक आहे काय कारणास्तव फोन नाही किंवा काय नाही, पण सगळ्यांच्या टचमध्ये थोडं मला बरं वाटतं. आणि तुम्ही पिकनिक ऑर्गनाईज केली त्यानंतर पण मी खूप जणांना फोन पण केले जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते. मी विचारलं जे येऊ शकले आले आहेत आपल्याबरोबर आहेतच. आणि मला वाटतं याच्यानंतर पण पुढे आपण असे भेटत राहायला पाहिजे. दॅट्स इट. थँक्स. मला अजून आठवतं हितेश आणि सगळे जे स्कॉलर्स होते ना, 2 लेक्चर असे होते ना, एक तर ड्रॉइंगचा आणि पीटीचा. तिकडे मॉनिटर सगळे बसायचे आणि मी मॉनिटर बनायचो. तर तो पूर्ण वर्गाचा जो म्हणजे जे मॉनिटर्स किंवा माझे जे मित्र होते समजा एक्झाम्पल चंदन समजा, तर जे मॉनिटर्स चंदनला त्रास द्यायचे ना मग सांगायचं मला येऊन साई तू मॉनिटर बनलास ना की यांना बाहेर काढा. काढला नाही कधी मला बता राहू तो म्हणजे तो एक असा होता. आणि दुसरं मला अजूनही आठवतं की 7
म्हणजे 7:15 आपला टाइम होता ना शाळेत यायचा का 7:05 7:05 ला 7:05 ला पहिली बेल लागायची. तर मला खरे सर आणि कट्टर सर काय माहित नाही, ते गेटवर मला उभे करायचे जे बाहेर येईल. तर मी काय करायचो, जे 7:02 ला दिले असेल तरी म्हणतो तू बाहेर राहा, 7:05 झाले बाहेर उभं राहा. मी खुन्नस तिकडे काढायचो. मराठी मिडियमचा मुलगा असून दे, इंग्लिश मिडियमचा मुलं असून दे, तर तो एक होता. आणि दुसरं अजूनही मला चांगलं आठवतं की एक टाइम असं आलं ना की आपण सगळ्यांना आठवतं आपण पिकनिकला गेलो आणि नाही एकविरा नाही गोर्डी चंदन तेव्हा ते साल घेऊन ना, तर 7th मध्ये ते पिकनिक मला काय आठवते की अख्खा टाइम आहे ना माझ्याबरोबर शिमला पाटील माझ्या बाजूला बसली. शिमला पाटील आठवते एनसीसी शिमला पाटील मॅडम खूप जणांना आठवत. मी होतो माझ्या बाजूला बसली आणि मला सगळं काही ज्ञान देत होती की उर्मिला मातुरकर माझ्या वर्गातली कॉलेजची असं तसं. मला पूर्ण पिकनिक मध्ये मला समजलं नाही माझ्या बाजूला का बसले. आणि त्याच्यानंतर मध्ये कोणतरी बोललं पण की मेरे को इधर बैठना है, तर ती बोलली नाही साई का जगह आहे, साई बैठेगा इधर. आणि पूर्ण पिकनिक झाल्यानंतर मग मला 3rd 4th डे रिअलाइज झालं की सगळ्यात न्यूट्रस मी होतो. तर ती म्हणून ती माझ्या बाजूला बसली की हा मस्ती करणार नाही तर मी त्याच्या बाजूला बसते, जेणेकरून कोण मस्ती नाही करणार. स्ट्रॅटेजी होती. आणि दॅट्स इट. थँक्स. Hello, core committee. Thank you very much. आज क्या हुआ? अरे एक मिनट कुछ बोल रहे हो, क्या हुआ? ओके, दोन शब्द. जे विशालने सांगितलं, RM Bhatt ॲज अ स्कूल, I always feel very, very proud to say somebody that I am from RM Bhatt. आणि हे आजच्या जनरली टुडेज जनरेशन इज नॉट व्हेरी नॉर्मल. आपल्या मुलांना एकदा तुम्ही आपल्या शाळेत घेऊन जावा, आणि हे माझं असं एक्सपिरियन्स आहे. द फर्स्ट थिंग दिल से अशी शाळेत तुम्ही शिकले, असं हे खरं आहे. आणि आजचे किड्स, बिकॉज फॉर देम नेम स्टेटस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते कुठे ना कुठे आपणच त्यांच्या डोक्यात घातलंय, कारण आपण त्यांना स्ट्रगल करायला शिकवलंच नाहीये आणि आपल्याला वाटतच नाही की त्यांना स्ट्रगल करू. आणि पण आपल्याला अजून पण RM Bhatt वी फील प्राऊड बिकॉज there is no fake feeling in this group. I think I have many group and all of us have many group, right? Friends, relatives, college, graduation, post-graduation, school, corporate, business. But hey group hai RM Bhatt. Whenever I express anything on RM Bhatt, I don't have to think. Open the group, write something and it will land right only. Wrong tari लिहिलं तरी ते rightच land होणार. And I have good memories with everyone, I think. Every one of you. Not because I was a monitor. But there was no fight which used to happen in the class. ते छोटे छोटे fight ठीक आहे. कोणाची गर्लफ्रेंड, कोणाला कोण आवडते, कोणाला मराठी मीडियम मधून कोण आवडते, छोटी छोटी गोष्ट. बॅक बायटिंग, म्हणजे अशी काही चुकली कोणाची हे तसं. पण इट वॉज ऑल गुड स्वीट फाईट अँड मेमरीज वॉट वी हॅव. जे मी मराठी हे बोलतो आणि जे बहुतेक टाइम मी ऑफिसमध्ये मराठी बोलतो, पीपल गेट सरप्राइज, तू जैन है और तू इतना अच्छा मराठी बोलता है. ऑल थँक्स टू RM Bhatt हाय स्कूल. दॅट हॅज गिव्हन अस लॉट ऑफ कॉन्फिडन्स. मी 10th नंतर जेव्हा कॉलेजमध्ये गेलो तेव्हा नो फ्रेंड्स, आणि दॅट वॉज द मोस्ट डिफिकल्ट टाइम फॉर मी ॲटलीस्ट. इट वॉज टू फेस व्हेरी व्हेरी prepared students, which RM Bhatt मध्ये आपण नव्हते. It was very difficult for the first year to make friends, get with the flow, because आपण 10th पर्यंत काही शोशा शिकलेच नाही. आणि ते when we went out, it was needed. But I feel very proud. All of us are very, very
सक्सेसफुल इन अवर ओन वेज. अँड आय रिअली, जेव्हा मी घरात निघालो, माझ्या भावाने बोललो, माझा भाऊ पण आर्यनबट मधून होता आणि ही इज डॉक्टर नाव. अँड ही वॉज व्हेरी हॅपी. वाय? बिकॉज आय वॉज गोईंग विथ आर्यनबट. अँड देन ही स्टार्टेड रिमाइंडिंग हिज फ्रेंड्स ऑफ आर्यनबट. अँड देन ही सेड, यु नो, किरण, मकरंद, तुषार, जे त्याचे फ्रेंड होते. आणि ही सेड, यार आम्ही खूपदा ट्राय केलं पण हे कधी पॉसिबलच नाही झालं जे हे पॉसिबल झालं. सो थँक्यू एव्हरीवन अगेन फॉर मेकिंग दिस पॉसिबल. आणि जसं अमितने सांगितलं की लास्ट 4 years he has come out for the first time for this get together. For me, I am a very family person. People who are close to me, at least in this group, maybe Amay, Takke, they will know this because we connect differently. I mean, all of us have few people with whom you connect more, more openly. आणि मी जनरली फॅमिली शिवाय बाहेर जात नाही. आणि मी, वाईफ and my 2 daughters are everywhere, whether it is even marriage, if we have invited, like, come only 2, but we will take our daughters always, right? Because we say this is our family, so if we go 4 or we don't go. This is the first picnic which I have come without family. First picnic after my marriage, at least I have never gone. And I have groups which are more than family, beyond Arambad, I am saying, and all of us would have. But they keep complaining, यार तू अकेला क्यों नहीं आता है, हमेशा फैमिली के साथ क्यों होता है. And this photo I will not put on social media because I'll have that, you know, ये क्या है ना, ये ग्रुप में क्या है, but ये ग्रुप में है कुछ. ये ग्रुप में बहुत नेचुरल, you know, it just helps you to be what you are, no fake. Nanaga, Charushila, you remember? I think one of the oldest memories I would have in this group would be Sameep, Shashank, because till 4th standard हम लोग बी डिवीजन में थे, और जब 5th में आए तो सडनली हम लोग को अच्छा नहीं लग रहा था कि ये दूसरे वाले क्यों आए. क्योंकि एक क्लोज नेट होता है, हम ही टिफिन खाते थे, हम ही नॉट फील गुड. जैसे हमें जब ट्यूशंस में आया देशपांडे टीचर के उधर, आई विल कंफेस दिस because I was very close to Deshpande teacher. I was very, very close, and she was very fond of me. I told her after this, ma'am, isko nikalo aap. Seriously, first day I was very upset. Yaar, Ammai, because school mein I cannot tolerate him. इधर मैंने देशपांडे टीचर को बोला, मैडम इसको निकालो यार, यानी ट्यूशन कैसे होएगा, इसके ये पढ़ाई करने नहीं देने वाला. That was the only reason, because no other reason. ये पढ़ाई करने नहीं देने वाला, because I see him स्कूल में भी ये किसी को पढ़ाई करने नहीं देता है. देशपांडे टीचर ने बोला, यार तू टेंशन मत ले, अपन उसको भी सुधारेंगे ना, right? Remember? And then I think that day, and then I think he became one of my best friend in Arambad, absolutely best friend, right? And why? Because वो खाली एक I think inhibition होता है हमारे साथ, सबके साथ, you know, we stop ourselves for whatever reason we stop. Guys, go open, talk with the person, and everything is absolutely open and normal. Thank you everyone. Arambad is very, very natural. ये बहुत hard है. Keep the natural behavior all of us have. No fake. Nothing. I think it gives a lot of strength when you put on the list of the friends, which you can rely upon. कि किसको call करूँ when there's a difficulty. I think Arambad group comes as one of the top group, when you kind of want to talk to people. Rohit, what you were sharing, like your friend, right? These are incidents जो हम सब सुन रहे हैं, 40 years, 35 years, heart attack, depression, suicide. I think अगर ऐसा group हो, ये किधर लिस्ट में आएगा ही नहीं, because you always have somebody you can call, talk. It's not help. पैसा कोई help नहीं करता है. It's just that 1 minute, 2 minutes of discussion, and you are just out. You get strength to face what you have to face. Thank you guys. Like school memories, like are the most magical memories. Like माझ्यासाठी खूप असं, म्हणजे जेव्हा मी माझ्या हस्बंडला किंवा मुलाला सांगते, मी एवढी भरभरून बोलते आणि ती लोक बोलते एवढं काय तुला, एवढं काय, त्याला एक्सप्लेन नाही करू शकत. त्या दिवशी पण आपण रियुनियन झालं, मी 2 दिवस अशी म्हणजे अशी हवेत होती, अशी काय झालं तुला, म्हणजे नाही एवढी मजा गेली, एवढे त्या मेमरीज आणि एवढं खूप छान झालं. स्कूलमध्ये आम्ही नुसती म्हणजे अभ्यास नाही, आम्ही अभ्यास पण तेवढाच करायचो, मजा पण तेवढीच करायचो,
आणि मस्त म्हणजे सगळं एन्जॉय केलं. आणि खूप मेमरीज आहेत, खूप आता म्हणजे सगळ्या आठवणी परत अशा जाळून आल्या आहेत आणि खूप छान वाटतं. आणि असं वर्षभर आपण सगळे भेटूया, सगळं असंच एन्जॉय करूया. कारण का म्हणजे आपली स्कूल ही लाईक आता बघितलं तर खूप म्हणजे तेव्हा म्हणजे डिसिप्लिनला पण होती आणि सगळं छान होतं. म्हणजे त्या वेळेच्या ह्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे सगळं आपण म्हणजे स्पोर्ट्स म्हणा सगळ्यामध्ये पुढे होती, लाईक नॉट जस्ट अभ्यास आणि असं. त्याच्यामुळे खूप बरं वाटतं सगळ्यांना भेटून परत आणि खूप खूप मजा आली. खूप थँक्यू एव्हरीवन. ऍक्च्युली पहिलं मी या ट्रिपला येणार नव्हती, पण मी आली माझ्या मुलांमुळे. कारण तुमचे मी ते शिवाजी पार्कचे पिक्स बघितले, सो मी माझ्या मुलांना शेअर करत होती की भाई बघा ही असे तसे, ही माझी ही फ्रेंड आहे, ही अनघा, ही अश्विनी. सो मला माझ्या मुलांनी पुश केलं की नाही तू आई जा, तू जा. सो आज मी त्यांच्यामुळे इकडे आलीये. कारण मी एकतर पहिली स्कूलमध्ये कोणाशीच बोलायची नाही, मला आठवत पण नव्हतं कोण कसं दिसतं, कोण कोण आहे, मला नाव पण आठवत नव्हतं. सकाळी सर्वांना आठवत नव्हतं ही कोण आहे. मला माझी मुलगी म्हणाली आई हीच वेळ आहे की तू जा, तुला सगळं आठवेल, म्हणून तू जा, तुझ्या ओल्ड मेमरीज परत तू रिकॉल कर आणि मग सगळे भेटले की तुला आठवेल की कसं काय आहे ते. म्हणून मग आज मी आली आणि आली खूप छान केलं मी. मला खूप बरं वाटलं सगळ्यांना भेटून. थँक्यू. हॅलो एव्हरीवन. सगळ्यांनी पण सगळ्यात बोललेलं आहे. आता देर आर लॉट ऑफ ओल्ड मेमरीज विथ आवर स्कूल. इच अँड एव्हरीवन हॅव देअर ग्रेट मेमरीज. चांगल्या मेमरीज पण आहेत, वाईट मेमरीज पण आहेत, पण विल गो विथ आवर गुड. सगळ्यांना भेटण्यासाठी म्हणजे हा एफर्ट्स घेतलेला होता की म्हणजे कोणी मिस नाही केलं पाहिजे. तर त्याच्यामुळे हाय म्हणजे 3-4 जणांनी सांगितलं की आपल्याला भेटायचं आहे. वी वर नॉट शुअर ऑन 2nd of February when we met की कोणीच नाही येणार. ओनली मोस्ट ऑफ 3 to 4 people will be meeting, but that was a surprise shock that we 19 people met. And we people means they were so excited they started for planning for picnic. So तेव्हा पण असं वाटत होतं की पिकनिक अरेंज नाही होणार बिकॉज द टाइम वॉज फॉर 2 months. सो देर विल बी समथिंग मिसिंग, काही होणार म्हणजे काही इश्यूज असतील किंवा काही. बट नो, वी वर पॉझिटिव्ह. अम्माई म्हणजे आम्ही कॉर्डिनेटर आम्ही होते की अरे होईल का म्हणजे तू पॉझिटिव्ह राहा, होणार सगळं होणार. हे एफर्ट घेतल्यानंतर दॅट इज सिम्पल, मतलब काही नाही. पण आपण जे आज भेटलो आहोत दॅट इज समथिंग मोस्ट मेमोरेबल थिंग की आपण लाईफ टाईम कधी विसरणार नाही. सो वी हॅव टू कीप दिस मेमरी अलाइव्ह अँड वी हॅव टू मेक शुअर की हे असे व्हायला पाहिजे. मी आता पण 21 आहोत, पण वी हॅव टू मेक शुअर की मोस्ट ऑफ आवर जे आपले चाइल्डहुड फ्रेंड्स आहेत ते भेटले पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे की आपण आज काय केलं. सो थँक्यू एव्हरीवन. हाय फ्रेंड्स. फर्स्ट ऑफ ऑल मैं यही बोलूँगी कि मैं स्कूल में इतना किसी से बात नहीं करती थी. करेक्ट, बट येस हम लोगों ने अपने अपने लाइफ में एवरीबडी हैज अचीव मैनी थिंग्स. आज के डेट में एवरीबडी हैड गॉट मैनी थिंग्स, अचीवमेंट्स, बट मेरे लाइफ में दिस इज द बेस्ट अचीवमेंट दैट वी आर टुगेदर ऑल स्पेंडिंग इट. एंड दिस इज द फीलिंग विच आई एम शेयरिंग राइट नाउ. And I was so excited कि मैं मेरे मम्मी पापा को बोली कि we are the school friends which we are meeting again, and it feels me like right now we are definitely in 40s, but it feels me like right now I am in my high school and spending time. So this is the best achievement I think. Thank you so much. Thank you. मी अजून पण मस्ती करतो. नाही मी अजून पण मस्ती तशीच आहे. इथे जसं बोलला मी अजून पण ऑफिस मध्ये काम करायला देत. मी अजून पण तसंच राहणार, कारण मला फेक राहायला आवडत नाही. जे आहे ते आहे, आहे तसं वागतो. अजून एक गोष्ट सांगायची आहे की आपण बसलो आहे इथे, साई, हितेश, अजिंक्य, अमित, आम्ही जेव्हा मित्र बनलो, जेव्हा ओळख झाली शाळेत, तेव्हा आम्ही एकमेकाला असं जज नाही केलं की अरे हा या जॉबला आहे, हा असा आहे. आम्ही कुठल्याच ह्याला जज करून फ्रेंड्स नाही झालो तेव्हा. त्यामुळे स्कूल फ्रेंड्स असे असतात ना की आपण जज नाही करत कोणाच्या की बाबा हा इथे कामाला मिस्टर फ्रेंडशिप मध्ये मला फायदा होईल. आपली फ्रेंडशिप एकदम प्युअर असते मला वाटते, आणि दॅट्स द रिझन आपण सगळे बसलो इथे.
आय नो आम्ही सगळ्यांशी नाही बोलायचो, म्हणजे अश्विनीशी, हर्षा, प्राची, अनघा, आम्ही नाही बोललो तुमच्याशी, पण एक ते होतं की आम्ही त्यांच्याबरोबर त्या वर्गात 5-6 वर्ष काढली, 10वी पास झालो, कुठेतरी लाईफ तिकडनं चालू झाली आपली. आपण कॉलेजमध्ये गेलो तर मला असं वाटतं की आहे कनेक्ट आहे, नाही असं नाही सगळ्यांबरोबर. मी आज अश्विनीला पण बोललो गाडीत की जर तुम्ही 25 वर्षापूर्वी मला विचारलं अमयच्या गाडीत अश्विनी, अनघा, अजिंक्य बसून पिकनिकला येतील, तर मी बोललो तर नाही, पॉसिबलच नाही. कारण हे एक वेगळं ड्रीम होतं आपल्यासाठी सगळ्यांसाठी. आणि आपण म्हणतो की आपण प्लॅन केलं, हे सगळं आणलं. माझं प्लॅन सगळ्यांनीच यावं, सगळे येऊन आपण असं एक मोमेंट झाला की तो एक दिवस झाला की तिकडे आपण सगळे मिळून ते परत मेमरीज आठवण करू. आता आपण परत गप्पा मारून शेअर करू आपले हे म्हणजे अप्स अँड डाऊन, स्कूलमध्ये मेमरीज सगळं. कारण काय होतं माहितीये, जसं अमित बोललो ना की आपण लाईफमध्ये बिझी झालो. फॉर लेडीज दे हॅव फॅमिलीज टू टेक केअर ऑफ. आपण दे ऑल्सो हॅव द फ्युचर, म्हणजे ऑफिस वर्क आहे त्यांचं, अजून काय आपलं पण तसंच आहे. आपली हितेश बोलला फॅमिली आहे आपली, मग आपल्याला ऑफिसची काम आहे, पण त्यामधून पण आपण तो व्हॉट्सअप ग्रुप नेमकंच ऑन ठेवायचा. तुम्हाला माझं सांगतो एक खरं की मी खूप ऍक्टिव्ह आहे व्हॉट्सअपवर. मी इमिडिएट रिप्लाय करतो, मी कोणालाच असं मेसेज बघून थांबवत नाही, माझा रिप्लाय इमिडिएट असतो. पण आपल्या शाळेच्या ग्रुपमध्ये मी घाबरायचो, कारण एक माझी इमेज होती की मी मस्ती करतो किंवा मी असं एक बॅड बॉय सारखी इमेज होती. तर मला असं वाटायचं मी नाही टाकत, मी खूप रेस्ट्रिक्ट केलं स्वतःला. आणि ना आपण मला वाटतं जे रियुनियनला भेटलो शाळेत, सेम अझम्पशनवर होतं की माझ्याशी ही नाही बोलणार कारण, आणि सेम मेंटॅलिटी घेऊन मी 2 तारखेला शिवाजी पार्कला आलेलो की मी फक्त अजिंक्य, हितेश, अमित यांना भेटायला चाललोय, मला बाकी कोणाशी काही लेणं देणं नाही. कारण मला माहिती आहे ते माझ्याशी नाही बोलणार, कारण एक इमेज आहे. पण ते एक वेगळीच वाईब होती. सगळे बोलले, भेटले, आपण पिकनिक प्लॅन केली. त्यामध्ये 1 hour मध्ये एवढं बॉन्डिंग झालं की असं वाटलं की नाही रे, मे बी आय वॉज रॉंग अबाउट देम, मे बी दे वर रॉंग अबाउट मी. आपण अप्रोच नाही केलं, आपण सगळे अझम्पशनवर चालत राहिलो की नाही असं हे असं बोलतात की आता ह्याचा अप्रोच केलं की असं होईल. तर गुड, ते ब्रेक केलं आपण. आज फायनली त्याच्या बिकॉज ऑफ दॅट आपण भेटलो. आय थिंक जी लोक नाही आली आहेत आणि जी लोक नवीन आली आहेत, फॉर एक्झाम्पल हर्षा, प्राची, ते माइट हॅव गॉट दॅट आयडिया की कसं म्हणजे कसं एन्व्हायरमेंट आहे सगळं. तर जे नाही आले त्यांना मे बी नेक्स्ट टाइम ते लोक येतील आणि आपण परत एक बिग काहीतरी ऑर्गनाईज करू. म्हणजे थँक्यू. गुड इवनिंग. आई थिंक हम यहाँ पे जब बैठे हैं अभी, आपण इकडे सगळे बसलो आहे, मोस्ट ऑफ द आपण ज्युनियर सिनियर पासून एकत्र आहोत, इफ आय एम नॉट रॉंग, करेक्ट? सो वी हॅव स्पेंड, पण आपण ज्युनियर सिनियर पासून एकत्र आहोत अजून, आणि आपण ऑलमोस्ट 12 वर्ष एका शाळेमध्ये घालवली आहेत, त्या आयएमबटमध्ये. सो वी हॅव सम काइंड ऑफ अ स्पेशल इमोशनल बॉन्डिंग. हे म्हणूनच हे सगळं शक्य झालं, or else it would have been not possible, firstly. And yes, efforts taken by everyone, our core committee, हाँ, उनकी वजह से ये पॉसिबल हुआ है. स्कूल में मैं ज़्यादा लड़कियों से बात नहीं करता था, मोस्टली आई यूज्ड टू टॉक विद अनघा, नम्रता, बिकॉज वो हम लोग ट्यूशन्स में एक साथ जाते थे, तो वो एक कनेक्ट था, तो वो हम लोग वहाँ पे बात करते थे सब लोग के साथ. तो वो एक कनेक्ट है, और अभी सबके साथ अच्छा बॉन्ड हुआ है, इमोशनली कनेक्टेड है. So it is a very good feeling. Thank you. Hello everyone. Thank you for coming for this event. I am actually happy that I am able to connect all my school friends. I mean, I am missing the others also. The most important point is, you meet so many people in life, okay? But the core people are those who have spent much more time as a natural friend with you, okay? So when I look at the list of people when I meet, few people are there in my mind, okay? And these are my school buddies only. Like Sandesh Dabolkar is there, Amma is there as a sports person, Hitesh is there as a entrepreneur horse. So, and whenever I connect school friends, इट इज अ नॅचरल कनेक्ट. लाईक तुम्ही बोलू शकता की काय शेअर करायचं आहे, तर माझा पहिला प्रॉब्लेम मी चेक करतो कोण आहे जवळपास किंवा काय. आय कनेक्ट विथ महेश, आय कनेक्ट विथ एनीवन. माझ्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स चालू होते त्याच्यामधला एक सर्वात इम्पॉर्टंट प्रॉब्लेम होता की माझ्या आईला सर्जरी झालेली होती, अँड इट वॉज अ क्रिटिकल मोमेंट फॉर मी.
आय जस्ट ड्रॉप्ड अ मेसेज आणि मला लगेच रिप्लाय आला की कहाँ पे है क्या है. And Hitesh, Praveen Gujjar and few of people connected me. And it was a moment where I felt that I don't have to call and speak to them. And these are those school buddies only. And that is what I believe in. We should meet, we should share. Don't think about or judge about people because past is past, gone. Okay? Be open. Okay? And don't keep anything in your mind, because मैं है ऐसा ही तो है ऐसा ही यार. मेरी वे नेचुरली बोल रहा हूँ मैं कि वो मस्ती करता है तो सबको मालूम है मस्ती करता है, बट वो दिमाग में मत रखो यार कि भाई इसकी वजह से मेरे को वो बोलता है ये बोलता है मैं नहीं आऊंगा वो नहीं आऊंगा. थैंक यू. हाँ सौरभ तिवारी बोल रहा था यार. हॅलो, थँक्यू एव्हरीवन. कालपर्यंत माझं ठरतच नव्हतं जाऊया की नको जा. जसं हितेश सांगत होता तसंच की मी इतक्या वर्ष कधीच विदाऊट फॅमिली कुठेच गेली. ही फर्स्ट माझी पिकनिक आहे. मी त्यांच्याशिवाय आली. सो थँक्यू एव्हरीवन. First of all, thank you for everyone for joining this. What we say, it's like an event for us actually to come and join and meet each other after so many years. There was a time I waited, I wanted to be at the last because I think I joined this group at the last moment, when you come to the course. I think I came at 8th standard, that too after, 1 month the school has started. The teacher really told, are you really serious you want to join the school? I said okay. And the best partner I got is the second last bench, Sai person. And I sit next to him and this guy is encouraging me to be a prime minister of this class. He said, see, you have scored 84% coming from whatever, he knows. And he says, no, you have to be. I said, you really think that, I should join? He said, yeah, you are actually, see, you have scored so much, you should be. I said, okay, if he's encouraging me so much, I should go ahead and take this opportunity. I went ahead and took that thing, and everybody later started telling me, उसने अपना बोझ तेरे ऊपर डाल दिया करके. I was like, really sad. ऐसे कुछ नहीं आया, मैं हूँ पीछे, तू चलता जा. That is how the journey started actually here in RN. But yeah, the things was little completely different because the way I finished my 7th standard, girls and boys were together in the school. First time I enter the school and I see 2 benches, girls are sitting and 2 benches boys are sitting. I go back and I ask my mom, I don't know why there is a difference actually, in this school. She's like, this is like, you go ahead, you will see a lot of differences, coming ahead. I said, okay, fine, let's learn. I come back again, class teacher, madam. First journey actually starts with that stage show, where we go and you present yourself as 2 minutes as a prime minister. Till 7th standard presented and everybody started talking in Marathi only. I was fully decked up, with English. But every time I go, my confidence is going down because everybody who is entering is talking in Marathi. And I was like, I have prepared myself in English, yeah. What rubbish is this? Nobody told me that you are supposed to speak in Marathi. And I have just new to this school. I said, okay, let me start, let me try Marathi. I go, I do my speech. The entire speech which was prepared in English, I am trying to narrate in Marathi. First time in a stage, totally went wrong. I come back and see Bhargav madam and she's like, really required? Not required. I come back and say, what? The next guy he goes, he talks in English. And I was like, what the hell I did? Fine. She comes back next day, the entire character change. But there's a reason actually. This team is someone who thought tough days to me. We did together 8th standard, we together 9th standard, 10th standard. I don't know how many things we must have done together, which is, there are few more members actually who are not this part. There is Sushant not there, there is Krishna not there, there is Rohit Mane not there, Chandan not there, Mayuresh not there. There are a lot of experiences which was there. Mayur not there.
Vikas, Rupesh, Vishal, lot of people. Somebody used to walk in actually and talk to each other. I think I was someone who was a bridge between this gang and that gang. Even I don't know, I think I must have interacted with a lot of girls also at that time. It is not that I was not interacting. Vaishali, she has a lot of secrets, so it's different. And I think she's not here good, she's not here today. She would have actually told it out. But yes, Jerry was right. But then I actually crash landed. When I ended up my 10th grade, I know Khan madam used to call me Sukumari, so I always thought, she is trying to or encourage me or, try to tell me that, you have to upscale yourself. It never happened. I actually, when I met her, after I failed in 10th standard, when I went and met her, and that's the time I realized that, she was throughout the journey encouraging me to pass through something where she always told, I always believed, that you have more. But today I felt like that, I encouraged you, but you fell down. And that was the first stone down in my career. And I realized that yes, something, where people were trying to encourage me, I failed them down. But one thing in these 2 years I have learned was extraordinary people, who are teaching something, each and everything in our life. Sports, something which was encouraging, but when I met Amay, I felt like, he is encouraging you to do more. Sai, extraordinary leader. But he always told, you go ahead, I am behind. Very few, people who actually encourage you to go ahead and tell that. There are some more people, I will not say, Preetham, Amit. Lot of people, even Prasanna I have connected a lot of times in things. Later, we lost that touch actually, with each other. But they have always been, encouraging us, connecting us. Hitesh always taught us, how to be competitive, which I was never. Tried my best actually, never happened. Yeah, but this journey is something which made me tough. But one thing I fell down was, as soon as I was out, it's a journey. Everybody moves out, because you're gone, you move ahead with your life. I lost some of the crucial people in my life at that moment. It was 2 years, for me to crack 10th standard. But I lost very crucial people in my life because they moved ahead, which was a journey of life. They were supposed to move ahead. But I realized it after 2 years that I lost a lot of people who were very, very, important in my life. It took me a lot of time to connect back. I think even today, Parel Lalbagh knows me as Anna. I don't know how many people have actually connected or they don't know. I think everybody is aware, that I was there, in Parel here, things and all. People today even call me Anna when I go there actually. But I lost very crucial people in my life. And I always used to tell these people that, see, somewhere, one given of time, I will definitely connect with them. Cricket is what actually connects me. The first person who connected me with cricket was Amit always. That's why he has a very, very, very special in my heart. I went till Ranji. I have also gone till Ranji. With some, whatever difficulties we have, I have not crossed that thing. But I really feel, that first, till 8th standard, basically, I have never come down. We used to stay in the railway quarters. We were the second floor kids. I have never seen ground. We used to go to school, come back, enter second floor. That's it. We have never come down. This is RM school, which have actually seen, shown me ground. And this was the first guy who has shown me cricket, who encouraged me. And I still remember the first ball, this whole Don is bowling. And the first ball I scored in 4. Takke came back, ये कहाँ से लेके आया यार इसको? पहले बॉल 4 मार देता उनको. मुझे कुछ नहीं पता. I just knew that I am going in and I am playing. But I played. Lot of years, I spent. I think this guy took me, in his team, things and all. Journey continued. But yes, again I will say, a very crucial people in my life I lost that time. Till today, it took me 26 years to come back here. And I was always telling my people, see, there are some members, whom I actually connect. It is not that, I don't connect. But I've lost them somewhere where you spend a time with them.
the way of amount of time I spent with others, I've lost them. But I always believe these are the people who gave me the toughness, the journey towards the life. They taught me, they are the people who have taught me how to run ahead. 2 years, people might have moved to 12th standard, but I was still struggling in 10th. But yes, they showed me a path how to be tough in the life. And till today, till the time I was coming by, I think 2-3 people have already called. How are you feeling? You're back. The way you were telling 25 years that you're going to connect with them the way you are actually connected. And I'm telling you, in Mumbai, I come at least 3 or 4 times. This is the peak time I come. Every 14 Ambedkar Jayanti, I come to the colony, I meet them. There is a journey. There's like July, Ganpati. Then we have in between December. Now we have shifted. They come towards Bangalore, but 14th I come back to meet them. But this time I told them that I took me 26 years to be part of this, and I'm going to go for this journey. I got a call from Sai, message. I got message from Amit. Various members have actually put in the group, even Amay and everyone. But then yes, this is something which Amit actually when he called, I told him, I'm going to join. Definitely going to join. Today, it's an emotional and heartfelt this thing, when we are connected with each other. But what I can see is here, we are going to carry this, throughout. My kids, even I, sometimes there are a lot of examples. I think they're doing good in state. But as I told, since I have gone through that, I still, as an athlete, I take his name. I tell him that I had someone who's really good in that. When it comes to leadership skill, I definitely take the people I name and I take, there was sign. And when it comes to friendship, definitely I say, that there are people who makes you connected. And I keep telling them, this is my journey. You guys also have a journey. Pick the right people, learn from them, understand, because this is what you're going to carry throughout your journey in life.